आपण जर एक क्वेश्चन पेपर बघायला गेला, पहिला प्रश्न कसा सोडवायचा, आता मला आन्सर माहीत नाही तर तरी पण मला सॉल्व करता येतं. कसं, आता जो हा प्रश्न आहे ओके, तो काय म्हटलं आहे आपल्याला वाचायचं गरज तर आहे, पण अभ्यास करायची गरज पण नाही आहे एवढी जास्त असं वाटतं फिजिक्सला. आता इथं विचारलेलं आहे तर पॅरलल ओके प्लेट कंडक्टर, म्हणजे जे विचारलं आहे ते सर्क्युलर विचारलं आहे, प्लेट विचारलं आहे आणि तो कसला असला पाहिजे, मॅग्नेटिक असला पाहिजे. ठीक आहे, तो डिप्लेसमेंट आणि मॅनेजमेंट ओके एवढं विचारलं. मग आता आपल्याकडे 4 पर्याय दिसतात. मग 4 पर्याय मला दिसत आहेत. मग मी काय करणार, 4 पर्यायामध्ये मला माहीत नाही, मग मी आन्सर कसं सोडवणार. आता बघा इथं नॉन झिरो इथं पण आहे, झिरो इथं पण आहे, झिरो इथं पण आहे. मग ह्यामध्ये कुठं मला झिरो दिसतो का, इथं दिसतो. ओके, पण सुरुवातीला झिरो सगळीकडे आहे, त्याच्यामुळे मी हे प्रश्न कट करतो. ओके, मग आता नॉन झिरो म्हटले तर नॉन, पण बाकीचे हे दोन जर ऑप्शन मी बघितले तर झिरो झिरो दिसते म्हणून हे कट केलं. मग आता उरला ओके झिरो बिटवीन द प्लेट्स अँड नॉन झिरो आउटसाईड. ओके, आणि झिरो ॲट ऑल, ऑल कसं येऊ शकतं, काहीतरी काही मिस्टेक असू शकतात, त्याच्यामुळे आन्सर नंबर 2. ओके, खूप इझी आहे. आता दुसरा प्रश्न असा सोडवायचा लॉजिकने, काही अभ्यासाची गरज नाही आहे. आता इथं काय विचारलेलं आहे, 5 × 10, इथं विचारलेलं आहे 4 × 10. ओके, मग आता मला सांगायचं आहे 5 × 10 आणि 4 × 10 जर असेल, मग आपल्याला काय करायचं आहे ॲप्रॉक्झिमेटली, इथं -6मध्ये विचारलं आहे आणि इथं फक्त हे 5 विचारलं आहे, तिथं मायनस प्लस काही दिसत नाही. मग आता आपण जर विचार केला की सगळीकडे जे 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 दिलेलं आहे, ओके सगळीकडे जे जे दिलेलं आहे, ओके इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे. मग मला असं वाटतं की सगळीकडे 1 आहे आणि हा ऑप्शन जो आहे ना तो एलिमेंट मी का केला तर पहिला 0 दिसतं, बाकी 3 ऑप्शनमध्ये 1 1 1 दिसतं, इकडे जे 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 दिसतं. ओके, मग आता विचार केला ऑप्शन 1 2 आणि 4मध्ये, तर 1.2 1.5 आणि 1.0 आहे. मग मी 0 ऑलरेडी कट केला होता मागाशी. ओके, म्हणजे काय, मी 0 ऑलरेडी कट केला होता, मग हे पण मी कट करणार, इथं पण 0 असल्यामुळे. मग आता उरला 50-50%वर आपण आलो आहे. ओके, 1.2J आणि 1.5J. मग आता ह्याच्यामध्ये मी काय गोळा मारणार, त्याच्यामध्ये कॉमन सेन्स काय आहे, जो इथं 5 दिले ना, इथं 6 दिले, मग ह्या 5 आणि 6पैकी मोठी संख्या कुठल्या आहे दोन्हीमध्ये. मग ऑफिशियली मी विचार केला तर 2 हा संख्या ह्या 5पेक्षा आणि ह्या 6पेक्षा काय आहे, कमी आहे, त्याच्यामुळे मी 1.5 मारतो, कारण ह्या दोघांच्या लेवलला आहे ते, त्याच्यामुळे किती आन्सर सोपं आहे. आता तिसरा प्रश्न असा सोडूया लॉजिकने. आता लॉजिक काय म्हणते तर विचारले काय की अ बॉल, म्हणजे काहीतरी बॉल असेल, तो मास सांगितलं त्याच्यामध्ये 0.5 प्रकारचं काहीतरी आहे, इथं 40 मीटर सांगितलेलं आहे. मग आपल्याला असं काही क्वेश्चन निवडायचं आहे की तो त्याच्या लेवलला असेल. ओके, आता बघा इथं 5 आहे आणि इथं 40 आहे. मग आता मी अप्रॉक्सिमेटली काय म्हणतो, तर काय विचारलं, टेक जी ओके इक्वल टू 98 पॉईंट मीटर सेकंद. ओके, जे काय असेल ते तो मॅथ सांगितलेला फिजिक्सचा, आपल्याला सॉल्व नाही करायचं, डायरेक्टली ट्रिक मारायची. आता मी जर विचार केला ह्याच्यामध्ये, इथं 0 दिलं. ओके, आता इथं NS इथं सेम दिसतं, इथं सेम दिसतं मला NS. ओके, इथं पण सेम दिसते मला, म्हणजे इथं मला काही दिसत नाही, 0 दिसते, त्यामुळे मी हे कट करणार. 3 ऑप्शन उरले. आता त्याच्यामध्ये 7 21 आणि 84 ऑप्शन नंबर 2 3 4 मध्ये बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये बघत असताना आता बघा इथं विचारलं 40पेक्षा 7 किती खाली आहे, मग मी काय करणार, 40पेक्षा 7 खाली घेऊ शकत नाही, कारण काय त्यांनी 40च्या पुढे म्हटले, मग मी कट केला. ओके, मग आता 84 21 ह्याच्यामध्ये जर विचार मी केला, ओके ह्या दोघांमध्ये मोठी कुठली, 40पेक्षा मोठी कुठली, 40पेक्षा मोठी मला 84 दिसते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2, काय करायची गरज नाही. ह्याला म्हणतात बेस्ट लॉजिक अँड बेस्ट प्रिपरेशन, काय अभ्यासाची गरज. आता पुढचा प्रश्न काय आहे, द एसेंटी, आता वाचत बसायचं नाही, तर काय विचारलं 22.5. ठीक आहे, आता मला डोक्यात आलं की 22.5. ओके, मग आता मला सांगा 22.5 जर आन्सर आपल्याला त्याचं काढायचं असेल, आता बघा इथं कसं दिलं आहे, इथं खाली 8 दिले, इथं खाली 2 दिले, इथं खाली 16 दिले, इथं खाली 4 दिले. मग विचार करा 8च्या पाड्यामध्ये, म्हणजे 2 जर आपण डिवाईड केलं, 4ला जाऊ शकतं, 8ला जाऊ शकतं आणि 16ला जाऊ शकतं. ओके, 4नं डिवाईड केलं की 2ला जाऊ शकतं, म्हणजे सगळ्याला एकमेकाला डिवाईड करू शकतो आपण. मग आता आपण विचार करूया, इथं वरचं सेम आहे, वरचं सेम आहे, वरचं सेम आहे, वरचं सेम आहे, सगळं बरोबर आहे. खाली 2, इथं 8, इथं 16, इथं 4. मग विचार केला 2 आणि 4 हे जवळ आहेत, 8 आणि 16 हे जवळ आहेत. ओके, मग मी काय म्हटलं होतं की 22. ओके, इथं 2 2 दिसतं. ओके, 2 इथं 22 आहे, 22 किती झाले 4. माझं ऑप्शन ते आहे, असे लॉजिक बेस असतात ते. नेक्स्ट क्वेश्चन, 5th नंबर क्वेश्चन काय म्हणतो, आता बघा इथं काय विचारलं आहे, 1 मिनटं, हां इथं काय विचारलं आहे, आपल्याला बघायचं आहे बाबा काय विचारलं आहे. 1500 आहे, इथं 225 आहे, 100 आहे, काहीतरी विचारलं आहे का आर्ट्सबद्दल वगैरे, रिस्पेक्टिव्ह फी जे वेड. ओके, यू हॅड यूट, आता हे विचारलं, आय डोंट नो. ओके, आपल्याला माहीत नाही. आता काय करायचं आपल्याला,
साधं सिंपल काय करायचं बघायचं, इथं 2 दिसतं खाली, इथं 3 दिसतं, इथं 2 दिसतं, इथं 3 दिसतं, म्हणजे कन्फ्यूज आहे आता. ओके, इथं वर किती एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. ओके, मला एवढं समजलं. ओके, इथे एक आहे, इथे एक आहे, इकडे 3 आहे, इकडे 2 आहे, म्हणजे मला हे कट करणार मी, कारण हे तर मला सेम दिसतं आहे, सिमिलर दिसतं. ओके, मग ऑलरेडी इथं सिमिलर दिसतं, तर मी एकला एक हे करणार. मग इथं 2 आहे, इथं 2 आहे, मग इकडे बी सिमिलर दिसतं, म्हणून ऑप्शन नंबर 2. आता 6वा कसा सोडवायचा बघा, 6वा कसा सोडवायचा. सॉरी, इकडलं जरा थोडं मिस्टेक आहे. 3ला 3 घेतलं आणि 2ला 2, 4 नंबर असं मला काय येतो. आता हे एवढं सगळं दिलं आहे गुंतागुंते. ओके, तिथं विचारलं पैसे, आता काय वाचायचे कारण सर्किटबद्दल विचारलेलं आहे. आता इथं सगळीकडे ए दिले, कॉमन सेन्स आहे. सगळीकडे ए दिले, कॉमन सेन्स आहे. आता इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. काय, इथं पण 2 आहे, इथं पण 3 आहे. सिमिलरिटी इथं 0 आहे. मी ऑलरेडी सांगितलं होतं की 0 कट. इथं पण 0 दिसतो आहे, कट. उरला 50%. मग इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. मग काय, इथं सिमिलर 2 दिसतं ना. ओके, सिमिलर 2 दिसतं, त्याच्यामुळे मी काय करणार, 1.5ला गोळा मारणार, सिमिलर. आता हे आकृती 8 नंबर. आता इथं प्रश्न वाचत बसायचं नाही, तर फक्त आपल्याला काय करायचं, लॉजिक बेस यूज करायचं आहे. का करायचं आहे, कसं करायचं आहे, तर खूप सोपं आहे. असे प्रश्न आले की आपल्याला हक्काचे मार्क आहेत. आता इथं काय दिलं आहे, हे वर गेलेलं आहे, हे वर गेलेलं आहे, हे वर गेलेलं आहे, हे दोन्ही खाली गेले. पहिला कट करायचं याला, कारण तिन्हीपेक्षा वेगळं दिसते काहीतरी. ओके, खालची लाईन सरळ आहे, खालची लाईन सरळ आहे, खालची लाईन सरळ आहे, इथंपर्यंत बरोबर आहे. ही लाईन वरती गेली, सेम तरी होऊ शकत नाही, कट. उरले 2. ओके, ही लाईन बरोबर आहे, ही लाईन बरोबर आहे ना, ॲप्रॉक्झिमेटली असं सेम तरी येऊ शकत नाही. इथं कसं दिलं तर, हे असं दिलं तर कमीत कमी असं तर पाहिजे, सेम येऊ शकत नाही, म्हणून 4. आता पुढचं कसं आहे बघा, इथं काय विचारलं आहे, ए बी जे काय असेल ते सर्किटबद्दल विचारलेलं आहे. आता इथं 9 वोल्ट, 10 वोल्ट, 5 वोल्ट, 6 वोल्ट आहे. मग विचार मी जर केला, 9 आणि 10 हे जवळजवळ आहेत, 9 आणि 10 हे सिमिलर आहेत, म्हणजे 9 नंतर 10 येतो, एकदम जवळजवळ आहेत. आणि 5 नंतर 6 पण जवळ आहे, एकदम सिमिलर आहेत, एकदम बरोबर आहेत. मग विचार जरी केला इथं आपण, खूप सिम्पल. आता हे जो 5 दिसतो, इथं 2 दिसतो, इथं 1 दिसतोय. ओके, मग 5च्या पुढे पाहिजे आपल्याला वॅट. मग आता 5च्या पुढे 5 तर येऊ शकत नाही. 5च्या पुढे 6 येऊ शकतं, परंतु इथं 2 वॅट आहे, तर 1 वॅट आहे, 6 येऊ शकत नाही. मग आता 9-10मध्ये आपल्याला गोळा मारायचा आहे. मग 10, ओके, लक्षात ठेवा. 9 प्रश्न आहे. मग आता बघा, हे ए पासून बी जर मी विचार केला, इथं काय म्हटले, 2 डिवाईड. आता इथं 5ला जर केलं, हे सर्किट आहे फॉर एक्झाम्पल, तिथं मी तर काहीतरी कंडक्ट लावलेलं आहे, इथं सर्किट काहीतरी बेस लावलेलं आहे. ओके, 5 आणि 2. ओके, 5 आणि 2. इथं काय केलं, त्याने विचारले कुठलं, फक्त बघायचं करंट म्हणजे करंट काय विचारलं, 2A आणि इन्क्रीजिंग. ओके, सेकंड विचारला आहे. मग आपल्याला ह्याचा विचार नाही करायचा, ह्याचा विचार नाही करायचा, 5चा विचार करायचा आहे. 5पेक्षा संख्या कुठली मोठी आहे, 5ला 5 10 तर येऊ शकत नाही, त्याच्यामुळे 9. का 9 येणार आहे, कारण ॲप्रॉक्झिमेटली 5 नंतर 10 कसं येऊ शकतं, त्याच्या आधी 9 येईल ना.